नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा 24/7 या यूट्यूब चॅनलवर। सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। सध्या आपण आरोग्य विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलेलो आहोत। कुठली जाहिरात आहे, काय पद आहे, त्याचबरोबर अर्ज कसा करायचा आहे, जॉब लोकेशन कुठे असणार आहे, संपूर्ण माहिती आपण आताच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अड्डा 24/7 त्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता, म्हणजेच तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल, ॲडमिट कार्ड बद्दल तसेच निकालाबद्दल देखील त्या ठिकाणाहून माहिती मिळत राहील। तर मित्रांनो, त्याच्या अगोदर एक तुम्हाला महत्त्वाची माहिती देऊ इच्छितो की जर तुम्ही आरोग्य विभागातील गट क व ड साठी अर्ज केलेला असेल आणि त्याच्या परीक्षा जर दिल्या असतील तर त्याच संदर्भातली एक दुसरी आणि तिसरी जी वेटिंग लिस्ट आहे ती लागायला सुरुवात झालेली आहे। जसं की या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो, ग्रुप डी वेटिंग लिस्ट सिव्हिल हॉस्पिटल परभणी आणि त्यानंतर केटीएस सिव्हिल हॉस्पिटल गोंदिया ग्रुप डी वेटिंग लिस्ट तिसरी, त्याचबरोबर दुसऱ्या देखील वेटिंग लिस्ट या ठिकाणी भरपूर जिल्ह्याच्या या ठिकाणी लागत आहे। ते देखील तुम्ही पाहून घ्या। त्याची देखील तुम्हाला मी लिंक जी आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन देईल। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सदर लिंकचा वापर करून दुसरी आणि तिसरी जी वेटिंग लिस्ट आहे ती पाहू शकता, जर तुम्ही गट क व ड साठी अर्ज केलेले असतील तर मित्रांनो, आता बघा की जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आरोग्य विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर नोकरी विषयक संधीमध्ये आलेली आहे। या ठिकाणी बघा मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान मोबाईल मेडिकल युनिट ठाणे अंतर्गत फिमेल मेडिकल ऑफिसर अँड स्टाफ नर्स पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। या ठिकाणी बघा मित्रांनो, तुमच्या समोर ही मी जाहिरात ओपन केलेली आहे आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मोबाईल मेडिकल युनिट करिता जिल्हा आरोग्य सोसायटी ठाणे पदभरती जाहिरात सन 2023-24 ठाणे जिल्ह्याची ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तुमचा जिल्हा कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा, जर तुमच्या जिल्ह्याची अशा पद्धतीची जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल। आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी पदं भरली जातात आरोग्य विभागा अंतर्गतच पदं असतात, परंतु राष्ट्रीय आरोग्य विभाग अंतर्गत ही पदं भरली जात असतात, जे की मित्रांनो 11 महिन्याचं तुमचं या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट असतं। काम जर समाधानकारक असेल तर तुमचं कॉन्ट्रॅक्ट देखील या ठिकाणी वाढवलं जात असते। आणि मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये कुठलीच पदं परमनंट केली जात नाहीत। ही वेगळ्या प्रकारचा एक विभाग आहे ज्याच्या अंतर्गत आरोग्य विषयकची जी पदं आहेत ती भरली जातात। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य अभियान मोबाईल मेडिकल युनिट जे असते त्यांच्या अंतर्गत जिल्हा व तालुका स्तरीय रिक्त पदांच्या भरतीसाठी खालील तक्त्यामध्ये दर्शवलेली पदे निव्वळ कंत्राटी व तात्पुरत्या स्वरूपात व रोजंदारी पद्धतीने मानधन तत्वावर भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत। या पदांकरिता वॉक इन इंटरव्ह्यू गुणांकन पद्धतीने पदभरती करण्याकरिता विहित नमुन्यात व कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज वागळे इस्टेट रोड नंबर 22 सर्कल जीएसटी भवन समोर ठाणे येथे इच्छुक व पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज सादर करावे। जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, या ठिकाणी लेखी देखील देण्यात आलेला आहे। निव्वळ कंत्राटी व तात्पुरत्या स्वरूपात तुमची ही भरती घेतली जात असणार आहे आणि या ठिकाणी तुमची कुठल्याही प्रकारची परीक्षा घेतली जात नाही। फक्त काही पदांसाठी तुमचा इंटरव्ह्यू घेतला जातो, काही पदांसाठी गुणांकन पद्धतीने पदभरती केली जात असते आणि यासाठी तुम्हाला विहित नमुन्यामध्ये जे अर्ज आहे ते कागदपत्रांसह वागळे इस्टेट रोड नंबर 22 सर्कल जीएसटी भवन समोर ठाणे या ठिकाणी सादर करायचे आहेत। कुठली पदे आहेत? पहिलं जे पद आहे ते फिमेल मेडिकल ऑफिसर। याच्यामध्ये रिक्त पदं किती आहेत याची माहिती या ठिकाणी दिलेली नाही, फक्त आवश्यकतेनुसार या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये तुमचं नियुक्ती जे स्तर असणार आहे ते कुठे असणार आहे तर रिमोट अँड ट्रिबल एरिया इन ठाणे डिस्ट्रिक्ट। रिमोट एरिया म्हणजे ज्या ठिकाणी आरोग्य सेवा पोहोचत नाही त्या ठिकाणी मोबाईल मेडिकल युनिट म्हणजे या ठिकाणी जी व्हॅन असते मेडिकल युनिटची त्यामध्येच तुमचं सर्व काम असणार आहे। ज्या ठिकाणी तुमची व्हॅन जी आहे ती पोहोचू शकते त्या ट्रिबल एरियामध्ये तुमचं काम असणार आहे। तर आता या मेडिकल ऑफिसर साठी एमबीबीएस असणार आहे किंवा आयुष डॉक्टर या ठिकाणी असणार आहे। याच्यासाठी मित्रांनो, ज्यांनी एमबीबीएस केलेलं आहे त्यांच्यासाठी 60,000 रुपये प्रति महिना पगार असणार आहे आणि जे आयुष डॉक्टर आहेत त्यांच्यासाठी 40,000 रुपये प्रति महिना असणार आहे। मुलाखतीची दिनांक जी आहे ती 20 ऑगस्ट 2024 रोजी वार मंगळवार सकाळी 10 ते 2 या वेळेमध्ये तुमची मुलाखत घेतली जाणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, दुसरं पद जे असणार आहे ते स्टाफ नर्स। स्टाफ नर्स साठी मित्रांनो या ठिकाणी आवश्यकतेनुसार पदे असणार आहेत आणि त्यांची देखील जॉब लोकेशन जी आहे ती रिमोट अँड ट्रिबल एरिया इन ठाणे डिस्ट्रिक्टच असणार आहे। त्याच्यासाठी क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे जीएनएम किंवा बीएससी नर्सिंग आणि यांच्यासाठी 18,000 रुपये प्रति माह एकत्रित
मानधन असणार आहे। तर मित्रांनो याच्यासाठी जी पुढील प्रक्रिया आहे स्टाफ नर्स पदाची ती 21 ऑगस्ट 2024 रोजी वार बुधवार सकाळी 10 ते 2 या वेळेमध्ये केली जाणार आहे। तर बघा मित्रांनो या ठिकाणी सध्या 2च पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। इतर जिल्ह्यांमध्ये अजून वेगवेगळी पदे आलेली आहेत, सर्व व्हिडिओ त्याच्यावरती बनवलेले आहेत आणि हे जे व्हिडिओ आहेत ते आपल्या चॅनल वरती देखील उपलब्ध आहेत आणि त्यासोबतच टेलिग्राम चॅनल वरही दिलेली आहे। तुम्हाला इतर कुठल्याही पदाची माहिती हवी असेल तर काय करायचंय मित्रांनो, तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगायचं आहे। जर त्या पदाबद्दल काही माहिती मिळाली असल्यास किंवा अशा पद्धतीची जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल। तर मित्रांनो आता याच्यासाठी अटी आणि शर्ती काय आहेत हे आपण जाणून घेऊया। तर या ठिकाणी बघा इच्छुक व पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज सांगितलेला आहे आणि त्यांनी या ठिकाणी जे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत ते सर्व डॉक्युमेंट्स छायांकित प्रतीसह तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर कामकाजाच्या दिवशी वरील तक्त्या दर्शवलेल्या दिवशी स्वतः उपस्थित राहून अर्ज जमा करायचे आहेत। याच्यासाठी मित्रांनो वयोमर्यादा जी आहे ती खुल्या उमेदवारांसाठी 18 वर्ष व कमाल वयोमर्यादा 38 वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी 43 वर्षे राहील। त्यासोबतच राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वैद्यकीय अधिकारी MBBS अतिविशेषज्ञ वयोमर्यादा MBBS व स्पेशालिस्ट यांच्यासाठी 70 वर्ष असेल। तसेच वयाच्या 60 किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या उमेदवारांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून प्राप्त केलेले शारीरिक दृष्ट्या सक्षम असल्याबाबतचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक राहील। त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी इतर देखील अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत त्या तुम्हाला वाचून घ्यायच्या आहेत। त्यानंतर स्टाफ नर्स साठी रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र देखील असणं बंधनकारक आहे। त्यानंतर बघा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की तुमचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे तो 11 महिन्यांचा केला जातो। जर तुमचं काम समाधानकारक त्यांना वाटलं तर तो पुढे देखील वाढवला जाऊ शकतो। जो अर्जाचा नमुना आहे तो तुम्हाला या ठिकाणी लिंक दिलेली आहे, या लिंक वर जाऊन तुम्हाला अर्ज भरायचा आहे आणि ते अर्ज भरल्यानंतर तुम्हाला त्या अर्जाची प्रिंट काढून त्यासोबत लागणारे जे डॉक्युमेंट्स आहेत ते जोडून तुम्हाला स्वतः ठाणे पश्चिम या ठिकाणी सादर करायचा आहे कार्यालयीन कामकाजाचे दिवशी। त्यासोबत बघा या ठिकाणी निवड प्रक्रिया कशा पद्धतीने सांगितलेली आहे। याच्यामध्ये मित्रांनो MBBS पदासाठी मुलाखत होणार आहे, पण जे इतरही पद असतात जसं की स्टाफ नर्स आता पद आहे याची निवड कशी होते ती बघा। या ठिकाणी काय म्हटलंय की पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हतेपेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता असल्यास संबंधित विषयामध्येच अधिरुची शैक्षणिक अर्हता असल्यास विचारात घ्यावी। अधिकतम 20 गुण द्यावेत। उदाहरणार्थ MBBS पदासाठी MD किंवा MS उमेदवाराने अर्ज केला असल्यास त्यास 20 गुण दिले जातील। आणि मित्रांनो तुमची जी निवड जी आहे ती अंतिम वर्षाच्या गुणांच्या आधारे तुमची निवड केली जात असते। मिळालेल्या गुणाच्या टक्केवारीचे 50 प्रमाणे प्रपोर्शन काढावे। उदाहरणार्थ 60% गुण प्राप्त असल्यास त्याचे 50% प्रमाणे प्रपोर्शन 60 गुणिले 50 भागिले 100 = 30 अशा पद्धतीने तुम्हाला प्रपोर्शन दिले जात असते। त्यानुसार तुम्हाला अधिकतम गुण जे आहे ते 50 असतात। त्यानंतर तुमचं काही जर अधिक शिक्षण झालेलं असेल तर त्याला 20 गुण दिले जातात आणि जर तुमच्याकडे जर किमान 6 महिन्याचा अनुभव असेल तर प्रत्येक एका वर्षासाठी 6 गुण द्यावेत। अशी एकूण अधिकतम गुण जे आहेत ते 30 गुण दिले जात असतात। अशा पद्धतीने 100 गुणांचा कट ऑफ लावून तुमची निवड जी आहे ती केली जात असते। तर बघा मित्रांनो मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे असतील किंवा या ठिकाणी जिल्हा आरोग्य अधिकारी असतील त्यांच्या मार्फत ही जाहिरात जी आहे ती देण्यात आलेली आहे। याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे, या लिंकवर जाऊन तुम्ही फॉर्म भरायचा आहे। तर मित्रांनो महत्त्वाचे मुद्दे आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेच आहेत। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।